Good morning, dear students. Let's continue with our online teaching and learning. As previously, we have finished 4.1 poem. Today, let's start 4.2 reading works of art. Dear children, this lesson is an informative lesson about Indian artist, that is Syed Haider Raza. Let's see what information is given about this Indian artist. Syed Haider Raza, popularly known as Raza, was a renowned Indian artist. Renowned means what? Famous, or we can say popular. That Syed Haider Raza is popularly known throughout India, and not only in India but in the world. He is very famous personality regarding his paintings. सय्यद हैदर रजा हे भारतातील अतिशय प्रसिद्ध असे कलाकार आहेत. सिंपल जॉमेट्रिक शेप्स, स्ट्राइकिंग कलर कॉम्बिनेशन्स, कॅप्टिवेटिंग कंपोजिशन्स, these are some of the characteristic features of his paintings, and so are the colors blue and orange. In this line, there is information given about his art that which are the characteristic feature. Characteristic म्हणजेच काय? वैशिष्ट्य. की सय्यद हैदर रजा यांचे ज्या पेंटिंग्ज आहेत त्याबद्दल जी वैशिष्ट्य सांगता येतील ती म्हणजे की यांच्या पेंटिंग्जमध्ये जास्त करून ब्लू आणि ऑरेंज या दोन रंगांचा वापर अधिक प्रमाणात दिसून येतो. अँड यू विल फाइंड देम इन ऑलमोस्ट ऑल हिज पेंटिंग्ज. जवळजवळ त्यांच्या सर्वच पेंटिंगमध्ये ह्या कलरचा वापर तुम्हाला जास्त करून बघायला मिळेल. नन ऑफ हिज पेंटिंग्स डेपिक्ट लाईफ लाईक ह्युमन फिगर और कॉपीज ऑफ सीन्स फ्रॉम हिज एन्व्हायरमेंट. मीन्स that whatever paintings are there, these all paintings depict means show life like human figure or copies. की सय्यद हैदर रजा यांच्या कोणत्याच पेंटिंगमध्ये आपल्याला मानवी चित्र, नैसर्गिक चित्र यांचं प्रदर्शन बघायला मिळणार नाही किंवा हे दाखवलेले नसून यांच्या पेंटिंग्स या एन्व्हायरमेंटशी रिलेटेड नाहीत. His paintings belongs to the abstract style of paintings. Abstracts means the thing which is not existed. ज्याला मराठीमध्ये अमूर्त कल्पना असं म्हटलं जातं. रजा यांच्या ज्या पेंटिंग्स आहेत या अमूर्त कल्पनांवर आधारित आहे आणि हीच त्यांच्या पेंटिंगची स्टाईल आहे. Such paintings are not inspired by any external factors. They originate when the artist tries to peep into his own inner mind. की हैदर रजा यांच्या ज्या पेंटिंग्स आहेत या पेंटिंग्समध्ये कोणत्याही एक्सटर्नल फॅक्टर वर या आधारित नसून these originate from the internal factor, and that is into his own inner mind. एक्सटर्नल फॅक्टर ज्याला आपण म्हणू शकतो नेचर, सी शोअर, पिक्चर्स ऑफ बर्ड्स, ॲनिमल्स, ह्युमन बिईंग्ज, असे जे कोणते एक्सटर्नल फॅक्टर आहेत असे एक्सटर्नल फॅक्टर कोणतेही त्यांच्या चित्रांमध्ये आपल्याला बघायला मिळणार नाही. बट दिस पेंटिंग दिस ओरिजिनेट वेन द आर्टिस्ट ट्रायज टू पीप इन टू हिज ओन इनर माइंड. जेव्हा एखादा कलाकार त्याच्या वैयक्तिक विचारांमध्ये जेव्हा घडलेला असतो आणि त्याच्यातून जी कलाकृती बाहेर पडते, याच प्रकारच्या कलाकृती सय्यद हैदर रजा यांच्या पेंटिंग्समधून आपल्याला बघायला मिळतात. अँड दे आर मेड बाय अरेंजिंग सर्कल्स, ट्रायंगल्स, स्क्वेअर्स, रेक्टँगल्स, लाईन्स, डॉट्स इन डिफरंट कंपोजिशन्स युझिंग इफेक्टिव्ह टेक्निक ऑफ अप्लाइंग पेन, अट्रॅक्टिव्ह कलर कॉम्बिनेशन, अचिव्हिंग बॅलन्स इन सम प्लेसेस अँड क्रिएटिंग इम्बॅलन्स इन अदर प्लेसेस. की रजा यांच्या पेंटिंगचं आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे जास्तीत जास्त जॉमेट्रिकल शेप्स आपल्याला बघायला मिळू शकतात. या ठिकाणी ही जी पेंटिंग दिलेली आहे यात आपण बघू शकतो की स्क्वेअर, ट्रायंगल, रेक्टँगल, डॉट्स, लाईन्स अशा पद्धतीने रजा यांच्या जवळजवळ सर्वच पेंटिंगमध्ये जॉमेट्रिकल शेप बघायला मिळतील आणि हेच त्यांच्या पेंटिंगचं कॅरेक्टरिस्टिक फीचर आहे. Raza found his paintings through his study of Indian art and its heritage.
cultural context and philosophy. His picture seems to radiate peace and life at the same time. Another feature of his painting that it came from the study of Indian art and its heritage. Heritage is a noun. Heritage म्हणजेच काय? वारसा, ज्याला इंग्रजीमध्ये आपण लिगसी असं सुद्धा म्हणू शकतो, की भारतीय कला आणि भारतीय जो वारसा आहे, सांस्कृतिक वारसा आणि फिलॉसॉफी, तत्वज्ञानाचं जे चित्रण आहे, यावर आधारित रझा यांच्या पेंटिंग्स आहेत. अँड हिज पिक्चर सीम्स टू रॅडिएट. रॅडिएट इट इन्क्लूड्स इन वर्ब. रॅडिएट मीन्स रिफ्लेक्ट. हिज पिक्चर्स सीम टू रॅडिएट पीस अँड लाईफ ॲट द सेम टाइम. की त्यांच्या कलाकृतीमधून, पेंटिंग्समधून पीस आणि लाईफ म्हणजे शांतता आणि जिवंतपणा या दोघींचं अतिशय सुंदर कॉम्बिनेशन आपल्याला बघायला मिळतं. वी रिअलाइज दॅट द पेंटिंग इज अ विजिबल फॉर्म ऑफ व्हेरी डीप थॉट अँड व्हेरी फ्यू ॲबस्ट्रॅक्ट पेंटिंग्स कम्युनिकेट विथ द व्ह्युअर्स ॲज मच ॲज रझाज डू. रझाज डू. डू मीन्स व्हॉट हिअर? कम्युनिकेट. धिस डू वर्ब इज टेकन हिअर ॲज अ कम्युनिकेट, की रझा यांच्या पेंटिंग्स खूपच कमी लोक अशा प्रकारच्या ॲबस्ट्रॅक्ट पेंटिंगशी कम्युनिकेट करू शकतात, ज्या पद्धतीने रझा त्यांच्या पेंटिंगसोबत कम्युनिकेट करू शकतात. अँड दीज आर दी विजिबल फॉर्म ऑफ व्हेरी डीप थॉट. विजिबल म्हणजेच काय? दृश्य. रझा यांच्या अंतर्मनात चाललेल्या विचारांचं दृश्य प्रदर्शन म्हणजेच त्यांच्या ह्या पेंटिंग्स आहेत असं आपण म्हणू शकतो. So friends, let's stop here. In next video, we'll continue with the next paragraph.